खरीप हंगाम 2025-26 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली. शेती पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले. याची दक्षता घेत केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये थकीत पीक कर्जांची पुनर्रचना करणार. आता हा मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आणि हा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये या निर्णयाबद्दलच मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. नेमकं शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय आहे का, आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी थकीत पीक कर्जांची पुनर्रचना करावी का, आणि नेमकं पुनर्रचना म्हणजे काय, यासारखे बरेच सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. त्याचबरोबर या प्रश्नाबद्दल, या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. याबद्दलच आता आपण सविस्तर आणि तुम्हाला समजेल आणि सोप्या अशा भाषेमध्ये थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी गोविंद झरे. माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, खरीप हंगाम 2025-26 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले. यामध्ये शेतीचे अनेक पिके घेतली जात होती. त्यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, कापूस अशा विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही ठिकाणच्या जमिनी खरडून गेल्या आणि काही ठिकाणचे तर पिकासकटच जमिनी खरडून गेल्या, तर काही ठिकाणचे पिकाच्या उत्पन्नामध्ये घट आली. अशा विविध साऱ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले. याबद्दलची राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे आर्थिक मदत मागण्यात आली. अशा पद्धतीचा प्रस्ताव केंद्राकडे दाखल करण्यात आला आणि केंद्राने त्याला मान्यताही दिली. अशा परिस्थिती असताना पुन्हा एकदा केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक थकीत पीक कर्जांची पुनर्रचना करण्यासाठी, त्यांना सवलती देण्यासाठी असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्याचबद्दल शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, पुनर्रचना करण्यासाठी, म्हणजे थकीत पीक कर्जांची पुनर्रचना करण्यासाठी किंवा पुनर्गठन करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि याच माध्यमातून राज्य शासनाचा जर विचार केला तर राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे अशा परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचं प्रस्ताव केंद्राकडे देण्यात आलं. ते केंद्राने मान्य केलं. अशी परिस्थिती असताना राज्य शासनाच्या माध्यमातून दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर राज्याच्या व केंद्राच्या माध्यमातून अनेक सवलती लागू होतात. त्यामध्ये आता जमीन महसुलात सूट असो किंवा पीक कर्जांचे पुनर्गठन करत असताना त्याला स्थगिती देणे असो किंवा वीज बिलामध्ये माफ असो, अशा विविध साऱ्या सवलती देण्यात येतात. आता यासाठी याचबरोबर आता केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आता हा निर्णय का घेण्यात आला, हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जांची पुनर्रचना नेमकं काय शब्द आहे, आणि पुनर्गठन आणि पुनर्रचना हा तसं पाहिलं तर एकच शब्द आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना संभ्रमात ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सवलती म्हणून कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यासाठी हा एक राज्य शासनाच्या माध्यमातून घेतला गेलेला निर्णय. आणि हे साहजिकच राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याबद्दल रचला जाणारा कट, थकीत पीक कर्जांचे पुनर्गठन व पुनर्रचना करत असताना प्रोत्साहन देऊन, वारंवार प्रोत्साहन देऊन राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून जे थकीत शेतकरी आहेत त्यांना या रेग्युलरमध्ये आणण्यासाठी हा एक केलेला छोटासा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर आता हा जर पिकांचे थकीत पिकांचे पुनर्रचना किंवा पुनर्गठन जर शेतकऱ्यांनी केले तर यामध्ये आता राज्य शासनाच्या माध्यमातून घेतला गेलेला निर्णय म्हणजेच कर्जमाफीचा, त्यामध्ये आता RBIच्या माध्यमातून जो नियम आहे त्यामध्ये आता प्रत्येक शेतकरी जर थकीत नसेल किंवा रेग्युलर असेल त्याला कर्जमाफी मिळणार नाही. राहता थकीतमध्ये आहे, थकबाकीत आहे, त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होत असते. आतापर्यंत हा निर्णय लागू झालेला आहे आणि आतापर्यंत याही समोर या पद्धतीचा हा नियम लागू असणार आहे. आणि ह्याच राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून हाच एक केविलवाणा प्रश्न आहे की या शेतकऱ्यांना, जे थकीत गेलेले शेतकरी आहेत त्यांना विविध प्रकारच्या सवलती देऊन या कर्जांच्या रेग्युलरमध्ये कसं आणायचं, हा एक मोठा केलेला प्रयत्न आहे. आणि यामध्ये रेग्युलर जर आले तर त्यांची कर्जमाफीपासून ते वंचित राहणार आहेत. मग आता शेतकऱ्यांना ठरवायचं आहे की आपण शेतकरी म्हणजे थकीत पीक कर्जांची पुनर्रचना किंवा पुनर्गठन करायची का, आणि यांच्याच माध्यमातून या अशा दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये पुनर्रचना, थकीत पीक कर्जांची पुनर्रचना करण्यासाठी स्थगिती दिली जाते आणि पुन्हा त्यांना काय केलं जात आहे, आता हा निर्णय घेऊन त्यांना पुन्हा प्रोत्साहित केलं जात आहे. मग नेमकं यांच्या माध्यमातून याला स्थगिती द्यायची का यांच्यासाठी सवलती देऊन
त्यांना रेग्युलरमध्ये आणायचं, हा एक शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला प्रश्न. आणि यालाच उत्तर म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडंसं लक्ष देऊन पाहिजे. आणि पुनर्रचना आणि पुनर्गठन हा एक दोन्हीचाही एकच अर्थ आहे. आणि हे करत असताना थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे की आरबीआयचा नियम याकडे वारंवार सांगण्याचा आपण प्रयत्न करत आहोत की थकीत कर्ज असेल त्यालाच पीक कर्जांचं कर्ज माफ होत असते. केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठा निर्णय आहे. कोणासाठी? फक्त त्यांच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी नव्हे. तर त्यांनी घेतला फक्त शेतकऱ्यांना कर्जांच्या रेग्युलर आणण्यासाठी किंवा कर्जांच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि थकीत न राहून देता विविध प्रकारचे जेवढे शेतकरी प्रवाहात येतील म्हणजे रेग्युलरमध्ये येतील तेवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागणार नाही आणि त्यांच्या तिजोरीवर मोठा दबाव बसणार नाही. अशा पद्धतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि हे जर पुनर्रचना केली, थकीत पीक कर्जांची जर तुम्ही पुनर्रचना केली तर येऊ घातलेला जे काही कर्जमाफीचा निर्णय आहे यापासून तुम्ही वंचित राहणार आहेत. शेवटी शेतकऱ्यांना ठरवायचं आहे की या पिकाची पुनर्रचना करायची का न करायची. हा एक तुम्हाला पडलेल्या प्रश्नाला थोडक्यात आपण समजेल अशा भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहोत. ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो. तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती. तोपर्यंत